नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचा RKG अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत कारागृह विभाग भरती 2024 करिता मराठी व्याकरणचे 200 प्रश्न घेऊन आलेलो आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. प्रश्न पहिला, आम्ही एक बुक तयार केलेला आहे, अन्न पुरवठा विभाग भरती. त्याच्यात टोटल 1000 प्रश्न आहेत. ज्यांना कुणाला घ्यायचं आहे त्यांनी खाली व्हॉट्सअप नंबर देईल मी, त्या व्हॉट्सअप नंबरावर मेसेज करायचा आहे. प्रश्न पहिला, जो येईल तो पहिला या वाक्यात कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहेत? उत्तर आहे संबंधी. प्रश्न दुसरा, शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. उत्तर आहे आशीर्वाद. प्रश्न तिसरा, तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनीला काय म्हणतात? उत्तर आहे वर्ण. प्रश्न चौथा, मुलींना शाळेत यावे या वाक्यातील प्रयोग ओळखा. उत्तर आहे अकर्मक भाव्य. प्रश्न पाचवा, आईसारखी आईच यामधील अलंकार ओळखा. उत्तर आहे अन्ययोग्य अलंकार. प्रश्न सहावा, श्रीराम या शब्दाचा एकूण किती स्वर आहेत? उत्तर 3 आहे. प्रश्न सातवा, पुढीलपैकी कोणता जोड शब्द नाही? उत्तर आहे कामचुकार. प्रश्न आठवा, मित्र या शब्दाचे अनेक वचन ओळखा. उत्तर आहे मित्र. प्रश्न नववा, अयोग्य जोडी ओळखा. उत्तर आहे अनल अग्री. प्रश्न दहावा, वारकरी संप्रदायाचा कळस असे कुणास म्हटले जाते? उत्तर आहे संत तुकाराम. प्रश्न 11, स्वतःचीच केलेली भाषण म्हणजे काय? उत्तर आहे स्वागत. प्रश्न 12, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वंचरे पक्षी ही सोरे अळवितोय. उत्तर आहे संत तुकाराम. प्रश्न 13, खालीलपैकी शब्दातील सर्वनामिक विशेषण कोणते? उत्तर आहे तो कावळा. प्रश्न 14, केश या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. उत्तर आहे कुंतल. प्रश्न 15, पुढीलपैकी तत्पुरुष समाजाचे उदाहरण कोणते आहे? उत्तर आहे शास्त्र संपन्न. प्रश्न 16, महाराष्ट्र माझे राज्य आहे अधोरेखित शब्दाचा विशेष प्रकार ओळखा. उत्तर आहे सार्वनामिक. प्रश्न 17, हरिहर या शब्दाचा समास ओळखा. उत्तर आहे द्विधम समास. प्रश्न 18, पात्र या शब्दाचे निरनिराळे अर्थ खालीलपैकी कोणते? उत्तर आहे वरील सर्व. 1 आहे लायक, 2 आहे योग्य, 3 आहे भांडे, 4 आहे व्यतिरेका. हे पात्र या शब्दाचे निरनिराळे अर्थ आहेत. प्रश्न 19, एकटा, दोनदा, तीनदा, हजारदा ही कोणती क्रियाविशेषणे आहेत? उत्तर आहे आवर्तीवाचक. प्रश्न 20, पुढीलपैकी अचूक जोडी कोणती? उत्तर आहे देव आहे असे मानणारा आस्तिक. प्रश्न 21, शुद्ध लेखना दशा अचूक शब्द ओळखा. उत्तर आहे प्रतिकूल. प्रश्न 22, ऊन हून हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? उत्तर आहे पंचमी. प्रश्न 23, काही या कारांत पुल्लिंगी पदार्थवाचक नामांना ही प्रत्यय लागला शब्द ओळखा. उत्तर आहे दांडी. प्रश्न 24, खालीलपैकी सर्वनामाचे विशेषण कोणते आहेत?
त्याचं उत्तर आहे मित्रांनो फक्त अ आणि ब बरोबर आहे. सर्वनामे अनेकवचनी असतात आणि सर्वनामाचे अनेकवचनात प्रत्यय असतात. प्रश्न 25. कर्मणी अयोगात कर्म हे कसे आहेत? उत्तर आहे धातू रूपेश. प्रश्न 26. तितिक्षा या शब्दासाठी योग्य शब्दसमूह कोणता? उत्तर आहे हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण. प्रश्न 27. धृतराष्ट्र या शब्दाचा व्यंजन किती आहेत? धृतराष्ट्र या शब्दाचे व्यंजन किती आहेत? उत्तर आहे 6. प्रश्न 28. संत हा शब्द पर सर्वांनी लिहा. उत्तर आहे संत. प्रश्न 29. खालील म्हणी पूर्ण करा. झाकली मूठ डॅश डॅश. उत्तर आहे 1.25 लाखाची. प्रश्न 30. शत्रूला न सामील झालेला डॅश डॅश. उत्तर आहे एकनिष्ठ. प्रश्न 31. गरजल पडेल काय हे वाक्य कोणत्या प्रकारात आहे? गरजेल तो पडेल काय हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते? उत्तर आहे मिश्र वाक्य. प्रश्न 32. चष्मा लावलेली मुलगी कॅरम खेळते या वाक्यातील उद्देश विस्तार कोणते आहे? उत्तर आहे चष्मा लावलेली. प्रश्न 33. समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? उत्तर आहे रत्नाकर. प्रश्न 34. मी रमेशला मारतो या वाक्यातील कर्म ओळखा. उत्तर आहे रमेशला. प्रश्न 35. श्यामा मित्र काढत राहील या वाक्याचा काळ ओळखा. प्रश्न 35. श्यामा चित्र काढत राहील या वाक्यातील काळ ओळखा. उत्तर आहे रीती भविष्यकाळ. लँग्वेज चेंज असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो. प्रश्न 36. तू या सर्वनामाचे चतुर्थी विभक्तीतील एकवचनीय रूप कोणते आहे? उत्तर आहे तुझला. प्रश्न 37. आज मला मळमळले या वाक्यातील प्रयोग ओळखा. उत्तर आहे भाव कर्तरी प्रयोग. प्रश्न 38. हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला? उत्तर आहे पोर्तुगीज. प्रश्न 39. पुढीलपैकी कोणते विशेषण विकारी नाही? उत्तर आहे कडू. प्रश्न 40. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या पंक्तीचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे संत तुकाराम. प्रश्न 41. भाजी भाकरी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? उत्तर आहे समाहार द्वित्वम. प्रश्न 42. कन्येचे पाणी हे आत्मचरित्र यांचे आहे? उत्तर आचार्य अंत्रे. प्रश्न 43. खालीलपैकी समासघटित विशेषण सांगा. उत्तर आहे आजन्म कारावास. प्रश्न 44. आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. उत्तर आहे अंबर. प्रश्न 45. आभाळगत माया तुझी आम्हावरी राहू दे या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे? उत्तर आहे उपमा. प्रश्न 46. इतिश्री होणे म्हणजे काय? उत्तर आहे शेवट होणे. प्रश्न 47. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. हातावर तुरी देणे. उत्तर आहे फसविणे. प्रश्न 48. विरोधा मामामध्ये नेहमीच डॅश डॅश समाविष्ट असते. विरोधा मासामध्ये नेहमीच डॅश डॅश समाविष्ट आहे. उत्तर आहे मतभेद. प्रश्न 49. परीक्षेतील यशाने डॅश डॅश सर्वच आनंदित होतो. उत्तर आहे आपण.
प्रश्न 50. पुढीलपैकी अर्धस्वर कोणता आहे? उत्तर आहे र. प्रश्न 51. हरिण खूप जलद धावतो. अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. उत्तर आहे रीतिवाचक. प्रश्न 52. अर्धामुर्धा हा शब्द कोणत्या प्रकारातील आहे? उत्तर आहे असाम्यस्त. असाम्यस्त. प्रश्न 53. ती मुलगी चांगली गाते या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. उत्तर आहे चांगली. प्रश्न 54. पुढील मन पूर्ण करा. पदरी पडला झेंडा डॅश डॅश. उत्तर आहे हसून गेले गोड. प्रश्न 55. कमलनेत्र या शब्दाचा समास ओळखा. उत्तर आहे कर्मधारय. प्रश्न 56. अमर्याद या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. उत्तर आहे अगणित. प्रश्न 57. उपकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. उत्तर आहे अपकार. प्रश्न 58. चपट पंजरी या अलंकारी शब्दाचा अचूक अर्थ सांगा. उत्तर आहे वायफळ बडबड. प्रश्न 59. खालीलपैकी कोणता शब्द कालवाचक क्रियाविशेषण अव्ययी नाही? उत्तर आहे येथे. प्रश्न 60. खालीलपैकी शुद्ध निवडा. उत्तर आहे कनिष्ठ. प्रश्न 61. खालील शब्द सांगा. कवडी चंबक. तो उत्तर आहे मित्रांनो दानशूर. प्रश्न 62. पूर्वीही कधीही न घडलेला म्हणजे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो अभूतपूर्वक. प्रश्न 63. अलंकित करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. पूर्ण ताब्यात घेणे. प्रश्न 64. जमाव या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? उत्तर आहे दंततालव्य. प्रश्न 65. खालीलपैकी तद्रव्य शब्द कोणता आहे? उत्तर आहे कान. प्रश्न 66. पुढील शब्दातील संधी ओळखा. वाग्विहार. त्याचं उत्तर आहे मित्रांनो वाग प्लस विहार. प्रश्न 67. बोलणारा या शब्दातील मूळ धातू कोणता? उत्तर आहे बोल. प्रश्न 68. आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो हे विधान कोणते वाक्य प्रकारात येते? उत्तर आहे मिश्र वाक्य. प्रश्न 69. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. थंड फराळ करणे. उत्तर आहे काही खाण्यास न मिळणे. प्रश्न 70. चांगदेव पासष्टी या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे संत ज्ञानदेव. प्रश्न 71. खालीलपैकी अभयान्वयी अव्यय नसणारा शब्द कोणता? उत्तर आहे जो. प्रश्न 72. शुद्ध लेखनाचे नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता? उत्तर आहे कुकर्म. प्रश्न 73. आजी पोती वाचत असे या वाक्यातील काळ ओळखा. उत्तर आहे रीतिभूतकाळ. प्रश्न 74. गुन्हेगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? उत्तर आहे फारसी. प्रश्न 75. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? उत्तर आहे चिमणी. प्रश्न 76. रस्ता या नामासाठी कोणते विशेषण लागून पडते? उत्तर आहे स्वच्छ. प्रश्न 77. खालीलपैकी अशुद्ध असणारा शब्द कोणता? उत्तर आहे वार्षिक. प्रश्न 78. खालीलपैकी विसंगत अर्थ असणारा पर्याय निवडा. उत्तर आहे धरणे. प्रश्न 79. शुक्ल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. उत्तर आहे धवल. प्रश्न 80. खालीलपैकी कोणता नवरसाचा प्रकार आहे?
उत्तर आहे प्रसाद. प्रश्न 81. अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. उत्तर आहे अन्यमूर्ख. प्रश्न 82. भाषा या शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा. उत्तर आहे भाषा. प्रश्न 83. समुद्र या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द कोणता? उत्तर आहे समीकरण. प्रश्न 83. समुद्र या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द कोणता? उत्तर आहे समीरण. प्रश्न 84. सामासिक शब्दाची फोड करून दाखविण्याच्या पद्धतीस डॅश डॅश म्हणतात. उत्तर आहे विग्रह. प्रश्न 85. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली या संयुक्त वाक्याचा प्रकार कोणता? उत्तर आहे समुच्चय बोधक. प्रश्न 86. मंत्रालय या शब्दाचा प्रचलित विग्रह सांगा. उत्तर आहे मंत्र प्लस आलय. प्रश्न 87. खालीलपैकी कोणती संधी स्वर संधी नाही? उत्तर आहे वागीश. प्रश्न योग्य विधान ओळखायचं आहे. तर 4 विधानं दिलेली आहेत, त्याच्यातले योग्य विधान ओळखायचं आहे. तर याचं उत्तर आहे मित्रांनो, एकूण वयावी अव्यय 8 असून त्याचे 2 गट पडतात. दुसरं आहे अभयानव्य अवययाने जर 2 शब्द जोडले तर ते नेहमीच एका जातीत असतात. क्रियाविशेषण सर्व नामासुद्धा उभयानव्य अवययाचे कार्य करतात. तर याचं उत्तर आहे आपलं मित्रांनो ब क ड. प्रश्न 89. द्विकल्प या शब्दाचा अर्थ असलेला खालील योग्य पर्याय निवडा. उत्तर आहे ज्याच्या तिन्ही बाजूंना पाणी आहे असा प्रदेश. प्रश्न 90. कल्पवृक्ष या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? उत्तर आहे 6. प्रश्न 91. पोटात कावळे ओरडायला लागले या वाक्यातून शब्द शक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो? उत्तर आहे लक्षण लक्षणा. प्रश्न 92. खालीलपैकी सहारा शब्दाशी विसंगत शब्द ओळखा. उत्तर आहे झगडा. प्रश्न 93. गुरुजी म्हणाले की नेहमी खरे बोलावे. वरील वाक्याचा प्रकार ओळखा. उत्तर आहे मिश्र वाक्य. प्रश्न 94. एप्रिल नंतर मे महिना येतो. डॅश डॅश अधोरेखित शब्दाची जात कोणती आहे? उत्तर आहे शब्दयोगी अव्यय. प्रश्न 95. हरिण गवत खाते या वाक्यातील काळ ओळखा. उत्तर आहे वर्तमान काळ. प्रश्न 96. खालील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. वरदसा आठवण. त्याचं उत्तर आहे मित्रांनो वाईटाची इच्छा होणे. प्रश्न 97. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. उत्तर आहे ईशालू म्हणून ईश्वरी कोप. प्रश्न 98. खालीलपैकी कोणता शब्द द्विगु तत्पुरुष समास नाही? उत्तर आहे लंबोदर. प्रश्न 99. खालील ओळीतील अलंकार ओळखा. सुसंगीत सदा घोडो. सुजन वाक्य कानी पडो. उत्तर आहे यमक. प्रश्न 10. चित्त प्लस आनंद या विग्रहापासून बनलेला योग्य सामासिक शब्द कोणता? उत्तर आहे चिदानंद. प्रश्न 101. यशोधन, तपोबल, मनोरंजन, नभोमंडल ही कोणते संधीचे उदाहरण आहेत? उत्तर आहे विसर्ग होकार संधी. प्रश्न 102. खालीलपैकी कोणता शब्द भाववाचक आहे? उत्तर आहे गरिबी. प्रश्न 103. जर अभ्यास केला तर पास व्हाल. वरील या वाक्याचा प्रकार कोणता आहे? उत्तर आहे संकेतबोधक.
प्रश्न 104. हा त्याचा चेंडू आहे या वाक्यातील विशेषण कोणते आहे? उत्तर आहे त्याचा. प्रश्न 105. खालीलपैकी योग्य शब्द ओळखा. उत्तर आहे कोट्याधीश. प्रश्न 106. पुढे दिलेल्या शब्दापैकी कोणता शब्द इंग्रजी भाषेत आला आहे? उत्तर आहे पार्सल. प्रश्न 107. लोखंडाचे चणे खाणे अर्थ भरपूर परिश्रम घेणे. प्रश्न 108. 11वा गुरु होणे म्हणजे? उत्तर आहे भाग्य उजळणे. प्रश्न 109. सीतेला लाल फूल आवडते या वाक्यातील विशेषण कोणते आहे? उत्तर आहे लाल. प्रश्न 110. खालीलपैकी तिन्ही लिंग आढळणारा शब्द कोणता आहे? उत्तर आहे पोर. 111. पाऊस सतत कोसळत होता अधोरेखित शब्दाची जात ओळखा. उत्तर आहे क्रियाविशेषण अव्यय. प्रश्न 112. खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा. उत्तर आहे तो मूर्ख आहे. प्रश्न 113. 11वा गुरु म्हणजे काय? उत्तर आहे भाग्य उजळणे. प्रश्न 114. सीतेला लाल फूल आवडते या वाक्यातील विशेषण कोणते? उत्तर आहे लाल. प्रश्न 115. खालीलपैकी तिन्ही लिंग आढळणारा शब्द कोणता आहे? उत्तर आहे पोर. प्रश्न 116. पाऊस सतत कोसळत होता अधोरेखित शब्दाची जात ओळखा. उत्तर आहे क्रियाविशेषण अव्यय. प्रश्न 117. पाऊस सतत कोसळत होता अधोरेखित शब्दाची जात ओळखा. उत्तर आहे क्रियाविशेषण अव्यय. प्रश्न 118. खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा. उत्तर आहे रमेश दूध पितो. प्रश्न 119. ऐवजी या शब्दायोगी अवयवाचा उपप्रकार ओळखा. उत्तर आहे विनिमयक वाचक. प्रश्न 120. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर तर याचं उत्तर आहे मित्रांनो जेथे तेथे. प्रश्न 21. 100. अग्रेसर युधिष्ठ पंकेरुह सरसीज ही कोणत्या समाजाची उदाहरणे आहेत? उत्तर आहे अलुक तत्पुरुष. प्रश्न 122. अग्रेसर युधिष्ठिर पंकेरुह सरसिंह ही कोणत्या समाजाची उदाहरणे आहेत? उत्तर आहे अलैकू तत्पुरुष. प्रश्न 123. पेरू साबुदाणा पाव हे शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत? उत्तर आहे पोर्तुगीज. प्रश्न 124. गुरुजी म्हणाले की मुलांनी नेहमी प्रश्न 124. गुरुजी म्हणाले की मुलांनी नेहमी खरे बोलावे या विधानातील गान वाक्यातील कार्य कोणते आहे? उत्तर आहे कर्म. प्रश्न 125. इंद्र या शब्दास समानार्थी नसलेला शब्दाचा पर्याय निवडा. उत्तर आहे श्रीपती. प्रश्न 126. अधोरेखित शब्दाचा विभक्ती ओळखा. कविताची बहीण हुशार आहे. उत्तर आहे षष्ठी. प्रश्न 127. अयोग्य शब्द ओळखा. उत्तर आहे भाकरीची रास. प्रश्न 128. शुद्ध लेखनाच्या नियमानुसार पर्यायी उत्तरातील शुद्ध शब्द कोणता? उत्तर आहे आध्यात्मिक. प्रश्न 127. इमारत या शब्दाचे सामान्य रूप होताना त्यास कोणता प्रत्यय लागतो? उत्तर आहे ई. प्रश्न 128. नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या व त्याचे क्षेत्र मर्यादित करणाऱ्या शब्दांना काय म्हणतात? उत्तर आहे विशेषण. प्रश्न 129. आई वडील कृष्णार्जुन हे शब्द कोणत्या समासाचे आहेत? उत्तर आहे इतरेतर द्वितम. प्रश्न 130. पुढीलपैकी कोणते विशेष
नाम नाही. गंगा, हिमांशू, घर, हिमालय, पुणे. त्याचं उत्तर आहे मित्रांनो घर. प्रश्न 131. खालीलपैकी कोणते द्विगुक समाजाचे उदाहरण नाही? आहे वरीलपैकी सर्व. 1. पंचवटी, 2. नवरात्र, 3. चातुर्मास हे द्विगुक समाजाचे उदाहरण आहे. प्रश्न 132. पुढीलपैकी भाववाचक नामाचा पर्याय ओळखा. उत्तर आहे गोडवा. प्रश्न 133. आकाशात वावरणारे काय असतात? उत्तर आहे नभोचर. प्रश्न 134. फायद्यासाठी अपमान सहन करण्याची तयारी असणे या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता आहे? उत्तर आहे दुभत्या गायीच्या लाथा गोड. प्रश्न 135. प्रत्यक्षात असणाऱ्या अथवा कल्पनेस जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्माला दिलेली जी नावे असतात त्याचा व्याकरणात काय म्हणतात? नामे. प्रश्न 136. डोळे हे जुलमीकडे रोखुनी मज पाहू नका वाक्यातील काव्यरस ओळखा. उत्तर आहे शृंगार. प्रश्न 137. राम सावकाश धावतो या वाक्यातील सावकाश हा शब्द कोणते क्रियाविशेषण आहे? उत्तर आहे रीतिवाचक. प्रश्न 138. आभाळामध्ये गडगडाट झाला आणि जोरात पाऊस सुरू झाला या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणता आहे? उत्तर आहे समुच्चय बोधक. प्रश्न 139. झटकन पटकन ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यये आहेत? उत्तर आहे अनुकरण दर्शक. प्रश्न 140. गाफील राहणे या अर्थाचा वाक्यप्रचार खालीलपैकी कोणता आहे? उत्तर आहे बेसावध राहणे. प्रश्न 141. मांजर झाडावर चढते या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा. उत्तर आहे शब्दयोगी. प्रश्न 142. खालील गुणविशेषणाचा शब्द कोणता आहे? उत्तर आहे आंबट. प्रश्न 143. गरजल तो पडेल का हे वाक्य कोणत्या वाक्यप्रचारात मोडते? उत्तर आहे मिश्र वाक्य. प्रश्न 144. गटात न बसणारा शब्द सांगा. उत्तर आहे रक्षक. प्रश्न 145. शेतकऱ्याचा आसूड गुलामगिरी या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे ज्योतिराव गोविंदराव फुले. प्रश्न 146. मराठी चित्रपट निर्मात्याचे नाव राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या नावाने देतात? उत्तर आहे दादासाहेब फाळके पुरस्कार. प्रश्न 147. मनाचे श्लोक ही रचना कोणाची? उत्तर आहे संत रामदास. प्रश्न 148. खालीलपैकी अपूर्ण विराम चिन्ह कोणते आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 अपूर्णविरामचं चिन्ह आहे. प्रश्न 149. शिळेच्या पिल्ल्यास पिल्लूदर्शक शब्द ओळखा. उत्तर आहे करडू. प्रश्न 150. दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर आहे संत रामदास. प्रश्न 151. उन्हाळ्याच्या वेळी त्या झाडाखाली गुरेढोरे उभी राहतात या वाक्यातील शब्दयोगी अव्ययी शोधा. उत्तर आहे झाडाखाली. प्रश्न 152. संधी सोडवा. अरुणाचल त्याचं उत्तर आहे मित्रांनो अरुण प्लस अचल. प्रश्न 153. खालील व्यंजनापैकी कठोर व्यंजन कोणते आहे? उत्तर आहे च. प्रश्न 154. स्वभावोक्ती या शब्दाचा संधी विग्रह खालीलपैकी कोणता आहे? उत्तर आहे स्वभाव प्लस उक्ती. प्रश्न 155. खालीलपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा. त्याचं उत्तर आहे मित्रांनो गांभीर्य. प्रश्न 156. शिक्षक मुलांना बसवितात या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. उत्तर आहे प्रयोजक क्रियापद.
प्रश्न 157. आज दिवसभर सारखे गडगडते अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा. उत्तर आहे भावकर्तक क्रियापद. प्रश्न 158. सहलीस जाताना कराडजवळ उजाडले प्रयोग ओळखा. 158. सहलीस जाताना कराडजवळ उजळले प्रयोग ओळखा. त्याचं उत्तर आहे मित्रांनो भाव्य प्रयोग. प्रश्न 159. खालीलपैकी फारसी शब्द कोणता आहे? उत्तर आहे हवालदार. प्रश्न 160. सूर्य ढगामागे लपला अधोरेखित शब्दाचा अव्यय प्रकार ओळखा. उत्तर आहे शब्दयोगी अव्यय. प्रश्न 161. शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो या वाक्यात अधोरेखित शब्दाचे कार्य ओळखा. उत्तर आहे विधानपूरक. प्रश्न 162. निवडी वेगळे शिर आणि पाणी राझांस दोन्ही वेगळाली तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे योराग बाळाचे काम नोहे वरील काव्य रचनेतील अलंकार ओळखा. उत्तर आहे दृष्टांत. प्रश्न 163. खालीलपैकी शुद्ध लेखन नियमानुसार शुद्ध शब्दाचा गट ओळखा. उत्तर आहे क्षितिज, सूर्योदय, भैमुख. प्रश्न 164. खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागर नाही? उत्तर आहे उर्दू. प्रश्न 165. मी वेळेत गेलो म्हणून तो मला भेटला. उत्तर आहे परिणामबोधक. प्रश्न 166. डॅश डॅश हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. उत्तर आहे मी. प्रश्न 167. अशोक आंबा खातो या वाक्यातील क्रियापद ओळखा. उत्तर आहे खातो. प्रश्न 168. खालील शब्दाचा समास ओळखा. अनंत नाही, अंत ज्याला असे तो देव. त्याचं उत्तर आहे मित्रांनो बहुव्रीही समास. प्रश्न 169. क्षम या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. उत्तर आहे कल्याण. प्रश्न 170. कणिक थिंबणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? उत्तर आहे भरपूर मार देणे. प्रश्न 171. वाह वाह खूपच सुंदर शहर आहे हे या वाक्यातील केवळ प्रयोगी अवयवाचा प्रकार कोणता आहे? याचं उत्तर आहे हर्षदर्शक. प्रश्न 172. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? उत्तर आहे पठ्ठे बापूराव, नारायण केशव बेहेरे. प्रश्न 173. पोलिसांनी चोरांना पकडले या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे? उत्तर आहे सकर्मक. प्रश्न 174. विभक्तीचे मुख्य कारकार्थ एकूण किती आहेत? उत्तर आहे 6. प्रश्न 175. वाक्यातील बाधा न आणता रचनेत केलेला बदल म्हणजे काय? 175. वाक्यातील बाधा न आणता रचनेत केलेला बदल म्हणजे काय? उत्तर आहे वाक्य रूपांतर. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ज्यांना कोणाला अन्न नागरिक पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरतीचं ईबुक पाहिजे असेल त्यांनी खाली दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा. तेव्हा तुम्हाला ते अन्न पुरवठा विभाग भरतीकरिता ईबुक मिळून जाईल. याची प्राईस फक्त 99 रुपये आहेत. 1000हून जास्त प्रश्न आहेत.